रस निघाला का? दिसतोय ना साप इथं? तरी कोणता बाई? कोणता आहे तरी? मोठा काय माहिती नाही कुठलं. तर जय हिंद मित्रांनो, मी वन्यजीव रक्षक आकाश. तर मित्रांनो, आपल्याला वारजेवरून कोळवण या ठिकाणी एक रेस्क्यू कॉल आला होता. तर तिथले स्थायिक रेस्क्यू आहेत आपले मंगेश पटेकर. तर त्यांनी फोन केला होता, कारण ते पण एक रेस्क्यूअर आहेत आणि त्यांच्या एरियामध्ये एक विषारी जातीचा साप निघाला म्हणून अशी माहिती दिली होती. तर आपण बघू कोणता ऍक्च्युअली मध्ये कोणता साप आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. केवढा मोठा आहे का रे? मोठा आहे काहीतरी आहे, मोठा आहे बरं. तर मित्रांनो, दादांना असं वाटलं की हा एक रसल स्वायपर जातीचा साप आहे. तर मित्रांनो, ही ऍक्च्युली इंडियन रॉक पायथन जवळपास 11-12 फूट असावा. तर तो भिंतीच्या एका कोपऱ्याला आणि शांत बसलेला जवळपास फिडिंग घेण्याच्या मार्गावर आलेला असावा कदाचित. बिनविषारी आहे आणि पावसाळा आता सध्या चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये जिथं गरमीचं वातावरण आहे अशा ठिकाणी असे साप येतात. तर मराठीमध्ये मित्रांनो ह्याला अजगर, जवळपास ह्याची लांबी आपल्या भागामध्ये 15 ते 16 फुटापर्यंत सहजपणे वाढू शकते. बिनविषारी आहे, पण भरपूर लोकांचा गैरसमज असा होतो की हा घोणस म्हणून पकडायचा प्रयत्न करतात किंवा घोणसला अजगर म्हणून पकडायचा प्रयत्न करतात. तर थोडक्यामध्ये त्याचं जे हेड असतं, रसल स्वायपरचं ट्रायंगल शेपमध्ये असतं आणि ह्या सापाचं जे हेड आहे ते लमखोळ असतं आणि बॉडीवर पॅटर्न जो असतो तर तुम्ही बघू शकता. स्केल हे जी सॉफ्ट असते आणि रसल स्वायपरची खरखरीद असते, खरबूड असते. तर त्याला आपण बाहेर काढू. खूप मोठा आहे. किवली बाई ती. तर मित्रांनो बघू शकता, हा जवळपास 12+ कदाचित असावा. बिनविषारी आहे, पण ह्याचा बाईट खूप आक्रमक आणि घातक असू शकतो. आणि ह्याचे विशेष म्हणजे की एखाद्या प्राण्याला म्हणजे की थोडक्यामध्ये कुत्रा झालं, हरिण झालं, त्याचे सहजपणे शिकार करू शकतो आणि त्याला दाबून मारून नंतर तो गिळतो. बिनविषारी आहे. सोडा सोडा तीन चार कोंबड्या तर पचवला. आता घरी नेऊन त्याला खायला टाकते. आपण स्वतः फिरून गेल्यानंतर स्वतःहून खाल्लं ते पॅक करणार. अरे बाबा, एवढं चालतो का पायाला लागायला? घेर गेलं माहिती मला सासरा तिकडे जायचं नाही. मोबाईल गारे चालचे मागे अरे हो माग
घेतलाय. मराठी इंग्लिश